नमस्कार मंडळी. खोट्या बातम्या, फसवे मेसेजेस, फेक व्हिडिओज यांनी भरून गेलेला स्मार्टफोन थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि अस्सल विनोदवीरांच्या फक्कड विनोदांनी खरे हसूया. आणि त्यासाठी अर्थातच सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचे जहागीरदार पर्व दुसरे. मंडळी, पुढल्या आठवड्यात रंगणार आहे आपला महाअंतिम सोहळा, ज्यात ठरणार आहे दुसऱ्या पर्वाचे कॉमेडीचे जहागीरदार. आतापर्यंत विनोदवीरांना मिळालेले मानाचे फेटे आणि सरपंचांचे मार्क्स त्यांना इथपर्यंत घेऊन आलेत. पण आता मात्र सगळे बरोबरीच आहेत. विजेता ठरणार तो त्याच्या ह्या आठवड्यातल्या आणि अंतिम सादरीकरणावरूनच. आणि म्हणूनच त्यांचे ह्या आठवड्यातले मार्क्स गुलदस्त्यात ठेवले जातात. अर्थातच सरपंच त्यांचा निकाल पुढल्या आठवड्यात जाहीर करतीलच, पण त्याआधी सगळ्यांना या अटीतटीच्या 2 आठवड्यांसाठी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा. चला तर मग सुरू करूया आजची धमाल. सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आपली ह्या आठवड्याची थीम आहे तयारी. मंडळी, कॉलेजच्या एकांकिकेसाठी हिरोईनला तयार करण्याआधी तयार करावं लागतं तिच्या पालकांना. बघूया आज इथले पालक आपल्या मुलीला परवानगी देत आहेत का. ए चेतना, व्हॅनिश तू पहिलीच डेली व्हॅनिश. श नीट घेतलाय आम्ही. शच नीट घेतला सगळं, फक्त तू पहिली दोन्ही अक्षरं चुकली तुझी. निमिष आहे, निमिष. सॉरी हा. सॉरी, पण तू इथे काय करतोय. अरे मग काय करणार यार, तू रिप्लाय नाही करत मला व्हॉट्सअपवर. तू एकांकिकेत काम करणारच ना कॉलेजच्या. मला करायचंय रे. मग? अरे पण बाबांची परमिशन नाही घेतली मी अजून. वाटलंच होतं मला, म्हणून मी आलोय आता घरी. भाई हे बघ, मी ना तुझ्या बापाशी बोलतो आणि त्याची परवानगी. बापाशी काय बोलतो. बाबा आहेत बरं, घरात. बाबाशी बोलतो, पण यार 4 दिवस राहिले त्या एकांकिकेच्या प्रयोगाला. मला टेन्शन आलंय, अजून काहीच झालं नाही माहिती. आज कास्टिंग तरी डन करू. अरे, तू आता ऐक ना, चालशील मला लीड अरे, ऍक्ट्रेस. हो, मी चेतना! बाबा- ओ, बाबा. अरे मी बोलतो ना यार, तुझ्या बापाशी बोलू घरी. दे, बोलू दे. चेतना! ओ बाबा प्लीज. केस पुसतोय. चेतना! ओ बाबा. काय म्हणतेस बाळा? अभ्यास वगैरे चाललाय ना? हो बाबा. व्यवस्थित चाललाय ना? हो. हा, काय म्हणते, शाळा वगैरे व्यवस्थित आहे? बाबा कॉलेजमध्ये आहे मी. कॉलेजला आहेस तू? हा, बरोबर. हे आहेस ना, इकडे आहेस ना तू? सायन्स. आहे ना, ईस्ट का वेस्ट? सायन्स फॅकल्टी आहे हा, माझी. सायन्स फॅकल्टी आहे. हा, बाकी बरं चाललंय ना सगळं? हो. अभ्यास करायचा हा बाळा. हो, बाबा. हा, 8 मार्काला प्रश्न असतात. हो. महत्वाचं असतं बाळा. मार्क जातात आणि मग मार्क गेलं की क्लर्क होता येतं. बाकी काय आयुष्य. बाबा तो आमच्या कॉलेजचा आहे. हा काका, नमस्कार. मी निमिष कुलकर्णी. अरे नमस्कार, मी समीर चौगुले. सॉरी, ते जरा फ्लो मध्ये निघून गेलं. हो, कळतं. बाबा तुम्ही काय पाया पडताय त्याच्या. हो, तो माझ्या कॉलेजचा हा, आहे. हा. फिनिश कुलकर्णी. फिनिश शो नीट घेतलाय मी. श्वास नीट घेते सगळं तू मगाचपासून. पहिले 2 अक्षरांकडे पण कॉन्सन्ट्रेट कर ना. निमिष आहे, निमिष. sorry. प्लीज. काका, मी निमिष कुलकर्णी. जरा आज जाऊन बोलूया का आपण? का आत का? नाही, इथेच उभं राहून स्किट केलं ना तर कॅमेरा अँगलचा प्रॉब्लेम होईल. अरे बस 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 काय? बस 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 बस. हा, काय चाललंय बाकी? अरे मस्त, मजेत. हो. चला, झालं स्किट. बाबा ऐका. डायलॉग दे ना तू. पुढचं बोला ना लगेच. बाबा तो माझ्या कॉलेजचा एकांकिका बसवतो. खूप छान दिग्दर्शक आहे तो बाबा. याचा पाठांतराचा प्रॉब्लेम आहे का? नाही. मग त्याला बोलू दे ना, त्याची वाक्य आहेत ना ती. मी ऍक्च्युली कॉलेजची नाटकं बसवतो. अरे वा. थँक्यू. या. आणि एकांकिका मी बसवतोय या वर्षीची पण कॉलेजची. वा, वा, वा. म्हणून मी मुद्दाम तुम्हाला भेटायला आलोय का. अरे वा, वा, वा. तुम्ही प्लीज या वर्षीच्या कॉलेजच्या एकांकिकेत चेतनाला ऍक्टिंग करायची संधी द्याल, म्हणजे परमिशन द्या तुम्ही हो, फक्त. बाबा. अरे का नाही, करेल ती, नक्की करेल. खरंच? हा, एक काम कर, तिची मोठी बहीण आहे समिधा, नाशिकला असते, लग्न झाले, नाशिकला गेली आहे. तिला पण दे ना एखादा रोल. हा, आई गेली माहेरी तिची, तिलाही मी बोलून घेतो. मी एक रोल करतो, तमाशा करू आपण. आता का बाया, लट्टापट्टा करू. अरे मंद आहे का? ए, इकडे. भिंतीवर काय दिसतंय? झळमट. अरे बाजूला बघ ना, झळमट काय बघतो? फोटो कोणाचा आहे हा?
कोणाचा? माझे आजोबा फार मोठे वकील होते. अरे वा. बाजूला फोटो कोणाचा आहे? कोणाचा? माझे काका फार मोठे इंजिनियर होते. वा. एवढं मोठं करायचंय मला चेतनाला, कळलं? हे असं नाटकात बिटकात काम नाही देणार तिला, कळलं? काका असं नाही. मी परवानगी देणार नाही. असं करू नका काका, काका असं करू नका. ऐका, खूप खूप चांगलं नाटक आहे, मी स्वतः लिहिलंय आणि आम्ही सगळे, हिला विचार ना, आम्ही सगळे खूप मेहनत घेतो एकांकिकेसाठी. लोक चोरी करायला सुद्धा मेहनत घेतात. तिला मी चोरी करायला लावू? काका बोल. पण ऐका ना, पण चोरी केल्यामुळे पारितोषिकं मिळतात का? नाही. पण एकांकिका केल्यामुळे मिळतात ना. आणि हिला विचारा, गेल्या 3 वर्षात 13 पारितोषिक आहेत आमच्याकडे. हो हा बाबा. हा, पण तो ते 13 पारितोषिक चोर कल्पकतेने चोरू शकतो, नाही का? हे होऊ शकतं. याचा संबंध काय पण इथे? नाही, संबंध नसेल तर मग नाही देणार बाबा, अहो, परवानगी. असं काय करताय? बाबा, बाबा, आहे, ऐका. संबंध आहे. आय एम बाबा, सॉरी, बाबा. प्लीज तू बाजू हो यार. तू सांग यार यांना मला काय. करायचं हो नाटक. बाबा प्लीज ऐका ना. नाही, हे बघ. अहो बाबा ऐका ना. नाटकात नाही, तुला ताई माहितीये ना, अशीच कोणाचा तरी हात पकडला, नाटकाची रिहर्सल होते आणि पळून गेली ताई. नाही बाबा मी नाही वागणार ताईसारखं. खरंच बाबा, तुमचा काय प्रॉब्लेम आहे? मी अभ्यास चांगला करावा एवढं वाटतं की नाही तुम्हाला? अभ्यास? हा, मी करणार ना बाबा. रात्रभर जागून मी अभ्यास करीन, चांगले मार्क मिळवीन बाबा. प्लीज प्लीज मला करू द्या नाटकात काम बाबा. प्लीज ना, प्लीज बाबा. तू मला वचन देतेस तसं? हो मी वचन देते, मी पास होईन. मी सुद्धा वचन देतो. तुझ्या वचन काय करू मी? तू कशाला देतोस वचन मला? तू हो ना नापास, मला काय करायचंय? पण मी होईन काका खरंच पास. अरे पण मग हो ना पास, मला कशाला वचन देतो हा? वचन घे परत, त्याशिवाय नाही. 6 महिन्यांनी येशील, मी तुमको वचन दिया था, वो वचन वापस देतो. माझ्याकडे तेवढा नस. आता घे वचन, परत घे. अरे बालिश पण. नाही 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 मी हवं तर घेतो. मी वचन घे परत ना बाबा, घे परत घे ना. घेतो यार. मी परत घेतलं काका वचन. पण मी कोणाचं वचन permission ठेवलेलं नाही. बाबा. माझ्या टाळक्यावर कोणाचं वचन नाही. मी नाही. घेतलं काका वचन बाबा, परत. please तुम्ही द्या ना परमिशन बाबा. द्या. हा, बाबा, ठीक please. ठीक आहे. हा हा प्लीज. ठीक आहे. झालं ओके डन. ए चल मी हा, तुला ए- स्क्रिप्ट एक मिनिट जरा. हा काय झालं? नाटकाचं नाव काय आहे? रानटी कबूतर. निघ निघ, बराबर जा. काय माझ्या मुलीला तू रानटी कबूतर या नावाच्या नाटकात घेतोस? रानटी कबूतर? काय झालं? अरे, रानटी कबूतर म्हणजे माहितीये का काय असतं त्याच्यात? अरे ओ काका, अरे. तुमचा गैरसमज होतोय. ऐकत, हे कौटुंबिक विषयावरचं नाटक आहे आमचं. असं नाही, नाही. तरी सुद्धा रानटी कबूतर नाही. रानटी कबूतर नाही देऊ शकत. बाबा. खरंच नाही, रानटी कबूतर या नाटकात नाही देऊ शकत अहो, परमिशन. पण बाबा काय प्रॉब्लेम आहे रानटी कबूतर नावाचा? रानटी कबूतर लक्षात येतं का नाव तुझं? बाबा तुम्ही आणि आईनी गेल्या वर्षी सोसायटीच्या कार्यक्रमात नाटक केलं होतं की नाही? त्याचं नाव काय होतं? कचकचित मैना. बाबा, ते चाललं ना बाबा तुम्हाला? गप्प बस तू. काय गप्प बस बाबा. मला माहितीये, मी ऐकलंय माझ्या स्वतःच्या कानांनी. तुम्ही लाडात आलात ना की आईला रानटी कबूतर म्हणता. काका हो, मी म्हणतो माझ्या बायकोला रानटी कबूतर. का? झोपेतून उठल्यावर ती तशीच दिसते. विस्कटलेले केस, फेंदारलेलं नाक, असे बदकासारखे ओठ. चहा टाकतेस का? टाकते म्हणून आज जाते. तुला काय माहिती आहे? हिम्मत असेल तर एकदा येऊन बघ सकाळी, तेव्हा कळेल. उद्या येऊ? अरे उद्या येऊ का? तुम्ही असं नाही, मी नाही. रानटी कबूतर मी नाही देऊ शकत. काका ऐका ना, असं करू नका. ये ना. काका अहो काय ना, आम्ही खूप मेहनत घेतली काका. प्लीज ना. Please ना, अहो एकांकिका बाबा. 4 दिवसावर आली हो. आणि तुम्हाला माहितीये किती दिवस मी हिला कन्व्हिन्स करतोय. जाऊ दे, बाबांची परमिशन आहे, तू कर नाटक. पण हिच्याकडे तुमच्याबद्दल खूप रिस्पेक्ट आहे काका. ऐकलं नाही माझं? मला म्हणाली बाबा जोपर्यंत परमिशन देत नाही तोपर्यंत मी नाटकात काम करणार नाही. म्हणालीस की नाही? असं काही नाहीये. हो यार, असंच आहे. तू थांब. आहे ना, आहे हो, बाबा, आहे आहे. काका, खरंच बाबा, ती please म्हणाली. मला नाटक करायचं. बाबा, काका, please please ना, मला नाटक काम करायचं करू. ना, बाबा, Please काम करा. करा. ठीक आहे. पप्पा पण नाव बदलायचं. नाव का अरे, रानटी कबूतर मला नाही आवडलं. अहो, नावात काय आहे? मला कबूतर नाही आवडत. कबूतर मला नाही आवडत. का नाही आवडत कबूतर? म्हणजे पंजोबा होते ते, त्याने एकदा कबुतरणीकडे बघून डोळा मारला होता. तेव्हा कबुतरणी त्यांचा डोळा फोडला होता. तेव्हापासून आमच्या घराण्याचा कबूतर शत्रू आहे. हे मला चालायचं नाही. कबूतर मुळात मला आवडतच नाही. पक्षी कबूतर हे काय पक्षी आहे? अनोळखी खिडकीत जायचं आणि दिवसभर आपल्या तिकडे करत बसायचं मला नाही चालणार. यांनी कोंबड्याचा आवाज काढला का चुकून? कबुतराचा अपेक्षित होता आपल्याला. तुला प्रॉब्लेम असेल तर निघ तुम्ही. नाही, मला प्रॉब्लेम नाही. हा करेक्ट आवाज आहे. हा करेक्ट आहे काका. आमच्या इथे पण येतात 2 कबूतर कोंबड्याची मिमिक्री करायला. हा करेक्ट आहे आवाज. हा बरोबर आहे. ठीक आहे. बरं, मला काका, कबूतर मला नको. नाही मी मला नाही कबूतर, ठेवत. पंजोबांचा डोळा मला कबूतर नको. नाही मी नाही. कट करून टाकतो मी. रानटी कबूतर नाव कट. ओके चला डन करूया. मग आपण द्याल परमिशन? कबूतर मला नकोच नाही, आहे मी मला. काढून टाकलं माझ्या डोक्यातून. पण प्लीज परमिशन द्या आता. किसी के भी खिडकी में जाके घुंडून काका कळलं मला. मला कळलं आता. पण मला परमिशन हवी आहे फक्त. हिला घेऊन जाऊ मग मी.
हा प्लीज चल चल मला सांग एकदा रिहर्सल आहे. एक मिनिट जरा गोष्ट काय आहे नाटकाची? गोष्ट मस्त आहे काका. नाही ती मला जरा सांग गोष्ट काय आहे आता सांगितलं तर तुम्हाला ते एकांकिका बघायला येईल तेव्हा सरप्राईज नाही राहणार ना, तेव्हा बघा तुम्ही. मला माहिती आहे सगळं इकडचं माहिती असतं तरी अरे आत्ता बघितलं सगळं करतो मी तिकडे. मला नको शिकायचं, मला सवय आहे त्याची, सगळे लोक माहिती असतात. तुम्ही गोष्टीचं टेन्शनच घेऊ नका काका. मी तुम्हाला मेन मुद्दा सांगतो एकांकिकेतला. हा. तुम्ही खुश व्हाल. चेतना या नाटकाची हिरोईन आहे. का हिरो का नाही आहे? हिरोईन का? ती हिरो पाहिजे मला. बाबा अहो, बाबा मी मुलगी आहे म्हटल्यावर हिरोईनच असणार ना. हिरो कसा होणार मी? बरोबर आहे. मुलगी म्हणजे हिरो. हा ठीक आहे पुढे हा. मग. पुढे काय? पुढे बोल, पुढे सांग ना काय ते. पुढे हा तिचा एक नाही नाही चालणार. हे तिचा एक म्हणजे हे खूप झालं. अरे तिचा एकच्या पुढे सांगू द्या ना, मग रिॲक्ट व्हा ना तुम्ही. मला सांगू द्या आधी. हा तिचा एक प्रकाश नावाचा प्रियकर असतो. नाही चालणार. नाटकात प्रियकर चालणार नाही. अरे कसं नाही बाबा. चालणार? नाही चालणार, मी सांगितलेलं आहे. गोष्ट कशी पुढे जाणार? अरे नाही सांगणार. अहो पण प्रकाश आहे ना तिचा प्रियकर, मग का नाही त्याला चालणार? भाऊ कर. अरे असं कसं भाऊ कर यार? मी पुढचा सीन असा लिहिलाय की त्या पळून जाऊन लग्न करतात. भाऊ कसा? पाया पडतो ग बाई, पाया पडतो. पळून नको जाऊ का बाई. बाबा मला भीती आहे, आईला दम्याचा त्रास आहे, तुझ्या पाया बाबा, पडतो. बाबा, नको जाऊ मला. बाबा उठा. म्हातारा माणसाला नको आता रे. वा वा. आरती लग्न मसनात गेली माझी. काका शांत व्हा, एक काका. मुलगी गेली पळून, तू नको काय. काका इकडे बघा. काका इकडे बघा. शांत व्हा तुम्ही. काका नाटक आहे हे. नाटक आहे. मी नाटकाची स्टोरी सांगतोय. खऱ्या आयुष्यात नाही पळून जाणार आहे ती. आता तरी नाही पळून जाणार आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका काका. आणि मला प्लीज स्टोरी कम्प्लीट करू द्या. आता मला दम लागायला लागलाय. ठीक आहे. काय आहे? पण कबुतराचं ते नकोय मला. अरे उडाला यार ते कबूतर. आता पोचला कुठेतरी. थांबा यार. पंजोमांचा डोळा तरी फोडला. हो कळलं मला. ऐका तर तो प्रियकर आणि प्रेयसी आपलं यांचं लग्न झालंय आता. हा आणि प्रकाश मेला, पण ही त्याची लिगल बायको आहे. आणि मग लिगल बायको असल्यामुळे सगळी प्रॉपर्टी हिच्या नावावर झाली. आणि त्याच्यामुळे आता हिच्यात आणि प्रकाशच्या घरच्यांमध्ये संघर्ष सुरू झाला. प्रॉपर्टी कोणाला मिळाली पाहिजे. आणि मग या संघर्षात ही जिंकते आणि एक यशस्वी स्त्री म्हणून अशी जगासमोर येते. अशी आमची कथा आहे. बोला कशी वाटली? हा प्लीज ठीक फक्त आहे. आता परमिशन द्या. ठीक आहे जा. थँक्यू काका. पायाच पडतो मी. चल निघूया. चल. उतराचं नाहीये, हे नाही. चल बाहेर जाऊन बोलूया चल. आपण. काका थँक्यू. हा एक मिनिट इकडे. काका प्लीज मला वेळ एक नाहीये. मिनिट, तालीम आहे. माझी एक अट आहे. अरे काय अटे आता? तालीम सकाळी 5ला सुरू करायची. कशाबद्दल? सकाळच्या वेळेला अध्ययन केलं की ते नीट लक्षात राहतं. अरे अभ्यास नाही करायचा आहे. जगात कोणत्याच एकांकिकेची तालीम पहाटे 5 वाजता नाही सुरू होत काका. रात्रभर एकांकिकेची तालीम होते आणि पहाटे 5 वाजता स्टेशनवर चहा पाव खात त्याच्यावर डिस्कशन होतं. हे माहित नाहीये तुम्हाला काका? कोणालाही विचारा बाहेर जाऊन. ते काय नाही, तालीम ही सकाळी 5 ते 8:45 या वेळात होणार. अरे पण का? नंतर माझं ऑफिस असतं. अरे मग तुम्ही जा ना ऑफिसला. मला हिला घेऊन जायचंय तालमीला. येडायस काय? तालीम मी करणार आहे तुझ्या बरोबर. नंतर मी जाणार ऑफिसला. संध्याकाळी तू जे मला शिकवलंस ते संध्याकाळी हिला मी शिकवणार. ही डायरेक्ट शोच्या दिवशी येणार. तिसरी बेल झाली की मी हिला आणणार विंगेत. तोपर्यंत ही दिसणार सुद्धा नाही. लक्षात आलं? जमत असेल तर हो म्हणणार, तर निघेतून बघतो का निघ. बाबा ऐका ना, असं नसतं. ऐका तू थांब जरा. बाबा मी सांगते असं नाही, काही तू थांब. नसतं. तू ठीक आहे. ठीक आहे. तुम्ही एक काम करा. हा करतो बोल. खड्ड्यात जा तुम्ही. कळलं का? होळी आली आहे जवळ. त्याच्यात उडी मारा तुम्ही. एक माझा second. डोका फिरवू नका तुम्ही. परवानगी देणार नाही मी अरे सांगतो. नाही पाहिजे तुझी परवानगी आणि ही पण नको मला. तू ए, ऐक ना. बघे मला चॅलेंज नाही. हा सचिन गावडे. काय नावायचं? सचिन गावडे. क्लीन शेव करायला लावेन, साडी नेसवेन, कितीही गलिच्छ दिसला तरी चालेल, पण याला हिरोईन करेन मी. याला हिरोईन करेन, पण हिला घेणार नाही मी. अरे नाही पाहिजे तुझी पोरगी मला हिरोईन म्हणून. तू कबुतराचं मला सांगूच नकोस. तू मला माझ्या नाही पाहिजे कबूतर नसलं सांगू. तुझी पोरगी पण नको. ऐक ना यार राहुल. अरे कोण आहे यार राहुल? तुम्ही अरे क्या- ऐक ना. वा, वा. खूप सुरेख झाला परफॉर्मन्स. निमेश मस्त. सरपंचांना किती आवडला हा परफॉर्मन्स? निमेश पोटफोड्याशं, निमेश, चेतना अँड समीर. ब्रिलियंट ॲक्ट, ब्रिलियंट. आणि आवडता विषय आपल्या सर्वांचा एकांकिका स्पर्धा. आय टेल यू, तुमच्या दोघांचीही ती तळमळ दिसली मला, चेतना आणि निमेश. आम्हाला सर्वांना दिसली. आणि समीर, यू आर अ ब्रिलियंट ॲक्टर. यू आर अ ब्रिलियंट ॲक्टर. म्हणजे तुझ्या ज्या बापाच्या पोर्ट्रेलमध्ये मला अनेक बाप दिसले. अनेक मुलींचे बाप दिसले.
ऑफकोर्स मी स्वतःला तिथे पाहू शकलो नाही कारण मला मुलगी नाही, पण मी एका मुलीचा आजोबा आहे आणि तिथे मी दिसलो. समीर, ब्रिलियंट, फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्सेस. अँड ऑफकोर्स आज मी मार्क देणार नाही. माझे मार्क गुलदस्त्यात आहेत, हे मी काल पण म्हटलं होतं आणि आज पुन्हा सांगतो. माझे मार्क रिव्हील होतील द ग्रँड फिनालेला. विश यू ऑल द बेस्ट गाईज, ऑल द बेस्ट. इनामदारांना कसा वाटला ऍक्ट? खरं म्हणजे एकांकिका करताना त्यावेळेस सगळे दिवस आठवले. असंच आमच्या एकांकिकेत काम करणारी एक मुलगी होती आणि तिचे वडील असेच होते आणि खूप मेहनतवाऱ्या करायला लागायच्या आणि तेव्हा कुठे जाऊन परमिशन मिळायची. ते सगळे ते दिवस आठवले आणि निमिष खरंच मस्त केलंस तू, ज्या पद्धतीने तू केलंस ना. आणि तो पहिला जो किस्सा आहे की तमाशा करा तमाशा, तो खरोखर आमच्या बाबतीत घडलेला किस्सा आहे. म्हणजे मी गेलो होतो एकांकिकेसाठी. गणपती उत्सवात आपण नाटक करतो ना, त्यात काकांना म्हटलं होतं की काका काम करू दे ना, आज एकांकिका करायची आहे. अरे अंशुमना आहे, लाडू दे, लाडूची प्लेट आली. मी असं लाडू तोंडात घेणार आणि बोलतात की घे हिला घे. आणि ती बघ छोटी आहे, तिला पण आवड आहे, तिला पण घे. आणि म्हटलं वा छान छान. आणि आमच्या हिला पण घे, ती पण असं काम करते. म्हटलं आणि तमाशा करा तमाशा. तर लाडू मग तोंडात राहिलं. म्हटलं नाही निघतो असं म्हणून हाकलून दिलं मला. तर तुम्हाला किस्सा आठवला. आणि ते म्हणजे असं घडतंच. पण आता परिस्थिती फार चेंज झाली, पण मस्त, सुपरहिट. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोमात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, पुढल्या आठवड्यात आपली ह्या पर्वाची फायनल आहे. आपली फायनलची तयारी किती जोमात सुरू आहे हे दाखवण्यासाठी तुमच्या समोर येत आहेत आगरी यंग मॅन सचिन गावडे आणि कल्याणची चुलबुल पांडे शिवाली परब. टेन्शन वा. चेहरा बघ त्याचा, चेहरा बघ त्याचा. सचा, अरे बाप. अरे असं कसं झालं यार? म्हणजे आपण कसं फायनलला पोहोचलो? माझा तर माझ्या कानांवर विश्वासच बसत नाहीये. हे सच्चा, हे सगळे मिळून खंडवत नाहीयेत ना आपल्याला? नाही एवढं पॉलिटिक्स खेळणार नाही आपल्याबरोबर. सच्चा, अरे नाही, मला ना प्रत्येक एलिमिनेशनला होप्स असायचे की आपण आज आउट हो, उद्या आउट हो, पण कधीच नाही झालो यार. आणि आता अजिबात होप्स नसताना आपण फायनलला पोहोचलोय. चक्क तुझ्यासोबत फायनलला पोहोचले मी सचा. मला तर वाटायचं की आपण आहे ना पहिल्या दुसऱ्या आठवड्यातच बाहेर जाऊ. एवढ्या अपेक्षा होत्या तुझ्या? अरे मला जेव्हा कळलं ना की तू माझा पार्टनर आहेस, तेव्हाच मला वाटलं की रिहर्सलच्या दिवशीच एलिमिनेट होऊ आपण. हो हो. हे तुझं ना जरा जास्तच होते. हो? हा? आणि हे एवढ्या लवकर एलिफंट वगैरे काय होत नाही हा? तसा मी काय कच्चा खेळाडू नाहीये. सच्या, मुळात एलिफंट असं नसतं, एलिमिनेट असतं. एलिफंट म्हणजे हत्ती आणि कोणाला सांगते ना मी दादा. जाऊ दे, आपण पोहोचलोय ना फायनलला. हा, चांगलं चोख पाठांतर करू आणि मस्त मस्त परफॉर्मन्स देऊ. काय बोलतो? चल घे स्क्रिप्ट, घे हातात. हा, घे चल. हा तर सचिन लग्न लावणारे गुरुजी आहेत आणि शिवाली 4 रोल करणार आहे. तू आणि 4 रोल. तू आणि लग्न लावणारा गुरुजी. केवढा कॉन्फिडन्स आहे ना यांना आपल्यावर. बघ आधी स्क्रिप्ट आपली आहे का बघ. अरे हो, आपलीच आहे. हे काय? सचिन येतो हा. आणि बोलतो, नमस्कार मी गुरुजी स्वीकृत त्र्यंबकराव व्यवहारे. हा. श्रींचे आशीर्वाद, कुलदेवतांची कृपा, Very good. अग्नी होमाची तेजा, सविता सच्चा,
होमांची तेजस्विता असं लिहिलंय ना. अरे वाच ना. हे बघ ना, आपलं फायनलचं स्क्रिप्ट आहे. प्लीज नीट वाच, प्लीज नीट वाच. काय प्लीज? कोण एवढं कठीण स्क्रिप्ट लिहितं आपल्याबद्दल? कोण लिहितं? कोण आपल्यासाठी एवढेच कठीण स्क्रिप्ट लिहितं? कोण? त्यांना माहित नाही का आपली स्टाईल काय? लायकी म्हणायची आहे का तुला? हा तेच हा माझं सोड, तुझं पण तेच आहे पुढे. माझं काय? तुझे 4 रोल एक करायचे वांदेत आणि 4 रोल. हे कोणीतरी गेम केला आपल्याबद्दल कोणीतरी गेम केलाय. थांब. आपल्यावर हा दशरथ सर नाही मी ओरडत नाहीये, माझा आवाजच तसा आहे. हा नाही मी यासाठी फोन केलाय, आमचे स्क्रिप्ट कोणी लिहिलंय? नाही खूप कठीण आहे हो. हा? हा? हा ओके सर बघतो हा हा चल हा. अरे ही आपली स्क्रिप्ट नाहीये, माहित नाही कोणाची आहे. बघ जरा नाव बघ. निमिष कुलकर्णी. निमिष कुलकर्णी काय नाव आहे? शी. निमिष. अरे नाव कसं पाहिजे? माझ्यासारखं असं मातीतलं नाव पाहिजे. आता 100 जणांच्या गर्दीत असं नाव टाकलं ना, ए सचिन, असे 90 जण पटकन असे मागे वळून बोलतील, ए काय रे? असं नाव पाहिजे. नाहीतर हे काय नाव आहे? निमिष. त्याचं जाऊ दे रे. हा. तुझं काय? काय म्हणजे सगळ्यांना तुझा वीक पॉइंट कळलाय हा आता. कोणतं? तेच तुला वाक्य झेपत नाहीत ते. मग काय मला? अरे इन मोजून आहे ना 23 वाक्य होती संपूर्ण सीझन मध्ये, आणि बाकी स्किटचा सारा भार माझ्यावर. तुझ्यावर? अगं पूर्ण सीझन मध्ये माझ्या सगळं तुझे पण एक्सप्रेशन मी एकट्यानेच दिलंय. आणि 3 फेटे जिंकलो ते पण माझ्यामुळं. तिन्ही फेट्यांच्या वेळेस ना इनामदार होते आपल्या सोबत, विसरू नकोस. आणि परफॉर्म झाल्यानंतर कोणता इनामदार आला तुझ्याकडे, अरे वा सचा काय भारी झालं, आवडेल नेक्स्ट टाइम आपल्याला परफॉर्म करायला तुमच्यावर, असं बोलला. अरे उलट आपणच त्यांच्याकडे जातो, त्यांना असं बोलतो हाय, आणि ते काय बोलतात, हे मला तारीम करायची आणि असं बोलून निघून जातात. कळतंय का याचं काय आहे सगळं? हा कळतंय का याचं म्हणणं काय आहे? अरे दहशत आहे सचा, तुझी दहशत सगळ्यांमध्ये. हा मग असणारच ना दहशत. हो. अरे इतक्या मोठ्या नटाबरोबर काम करायला असे छोटे नट घाबरणारच ना. अरे हे तर काहीच नाही. त्याचे डिरेक्टर सर आहेत ना, गोस्वामी सर, ते पण मला घाबरतात. ते काय बोलतात माहितीये का? काय? ते बोलतात, अरे सचिन, अरे इतके वर्ष मी काम करतोय पण तुझ्यासारखा नट अजून नाही पाहिला. सचे तुला काय वाटतं रे? काय ते तुझं कौतुक करतात ना? अरे टोमणा मारतात ते तुला. टोमणा मारतात? हो. सरांचं पण काय कळत नाही. कधी टोमणा मारतात, कधी टोमणा मारून कौतुक करतात. हेच काय कळत नाही. जाऊ दे आता. ए बा, डिरेक्टरचं नाव काढलं ना का लगेच असिस्टंट आलाच. याला बोलतात टायमिंग. माझं टायमिंग चांगलं आहे, तुझं बघ. बरे हे घे, हा. हे घे. सर बोलले गावडे सरांना स्क्रिप्ट देऊन ये आणि येताना पाया पडून ये. हेच काय कळत नाही मला. तरी सर मला बोलले तू काही बोल, त्याला काही नाही कळणार. बाकी शिवाली सर बोलले तुझे वेरिएशन कमाल. हा खूप चुकीच्या डिरेक्टरच्या हाताखाली डिरेक्शन शिकतोय. त्यांना आता नाही समजणार. आपण बाहेर पडू ना तेव्हा त्यांना समजेल. बरोबर आहे. जाऊ दे, आपलं स्किट आलंय ना, वाच.
शिवाली हे बघ सर जसे बोलत ना तशीच आपण रिहर्सल करूया. सर बोलले ना परफॉर्मन्स मध्ये एकदम ना व्हेरिफिकेशन आणा व्हेरिफिकेशन. व्हेरिएशन म्हणाले असतील रे ते. कधी शब्द गेलाय कानावर ना व्हेरिएशन. वाक्यांमध्ये आणावं लागतं ते तुला. फॉर एक्झाम्पल आता बघ आपल्या स्क्रिप्टचं पहिलं वाक्य, अरे देवा आश्चर्यकारकरित्या आपण फायनलला पोहोचलो. हे आता वेगवेगळ्या मूड्सने बोलायचं असतं. माझ्याकडे बघ मी तुला बोलून दाखवते. शिकून घे माझ्या चेहऱ्याकडे बघून. पहिलं वाक्य, तू हे वाक्य खुश होऊन कसं बोलणार? तुला खूप आनंद झालाय, खूप खूप आनंद झालाय आणि मग हे वाक्य बोलायचं आहे, अरे देवा आश्चर्यकारकरित्या आपण फायनलला पोहोचलो. माझी खुशी जाणवते. आता हेच वाक्य आहे ना मी रडत रडत इमोशनली बोलते. एक मिनिट इकडनं कर. आता ह्यांना पण दिसून दे. आता मला खूप रडायला येतंय. इमोशनल होते मी आणि मग इमोशनल होऊन हे वाक्य कसं बोलशील गावडे? अरे देवा आश्चर्यकारकरित्या आपण फायनलला पोहोचलो. कळलायत का भावना? खूप खोलपर्यंत पोहोचल्या ना. आता हेच वाक्य आपण रागात कसं बोलणार? तुला खूप राग येतो एखाद्या व्यक्तीला ज्याचा तुला खूप राग येतो अशा व्यक्तीला डोळ्यासमोर आण आणि हे वाक्य रागात बोल. अरे देवा आश्चर्यकारकरित्या आपण फायनलला पोहोचलो. बघितलं याला म्हणतात व्हेरिएशन. आता तू कर, तू खुश हो आणि हे वाक्य बोल, खूप खुश हो. कमॉन कमॉन. व्हेरी गुड. अरे फायनलला पोहोचलो. लेखकाने वाक्य दिली असतात ना ती बोलायची असतात, खायची नसतात. ती पण बोल. फायनलला पोहोचलो ना हे महत्वाचं आहे. त्या त्या एक्सप्रेशन कळतं त्यांना. एक्सप्रेशन वरनं कळ. कसं माहितीये का आपला प्रॉब्लेम काय माहितीये तुला आपला प्रॉब्लेम काय? माझे एक्सप्रेशन आणि मूड आहे ना बरोबर असतात हा. पण सारा शब्द दगा देतात. आणि तुझा काय माहितीये प्रॉब्लेम? शब्द बरोबर असतात पण तुझं मूड आणि एक्सप्रेशन साले लय दगा देतात. सच पण मला असं खरंच वाटतं रे की मी मूड बरोबर देते. हे तुला वाटतंय पण समोरच्याला पण वाटलं पाहिजे ना. कसं आहे माहितीये का जर आपल्याला घ्यास झाला ना तर हे आपल्यालाच कळतं, ते दुसऱ्यांना नाही कळत. असा तुझा अभिनय आहे. हो का? मग सर का बनवली आमची अशी जोडी सांगा ना. सांगू तुला त्यांचं कसं झालं असेल माहितीये का? सगळ्या जोड्यांना असं मिळून झाले असतील. सगळ्या जोड्या बनवून झाल्या असतील. सगळ्या जोड्या ना अशा बनवून झाल्या असतील आणि आपण दोघं राहिले असतील तर मग त्यांनी विचार केला असेल अरे हे दोघं राहिले आहेत काय करायचं यांचं? एक काम करू चल यांची पण जोडी बनवून देऊ. म्हणून आपली जोडी बनली आहे ना आता जोडी. फायनलला गेलोय ना आपण तर प्लीज ना काहीतरी करू, स्क्रिप्ट वाचू, असा विचार करा की जेणेकरून काहीतरी चांगलं होईल. असा विचार करा. विचार करायचा आहे? हा. आयडिया. आपण पत्रित स्पर्धेकाला आपण हममो नममो केलं तर नामो हरम असं असतं रे ते. त्यांना 1 मिनिट लागणार नाही आपल्याला हममो करायला. चांगला विचार कर ना जरा. मग आपण एक काम करू आपण आहे ना एकदम फेक स्किट करूया. लोकांना कळेल. तुला काय वाटतंय आपण जे आता करतोय ते लोकांना कळतंय? लाज वाटते बोलायला. त्यात लाज वाटण्यासारखं काय? अरे काय बोलतोय अरे काय रे काय अगं आपण इथपर्यंत पोहोचलोय म्हणजे आपल्यात काहीतरी असेल ना. हो आहे का नाही? मला नाही येत शुद्ध मराठी भाषा बोलता आणि नाही राहत माझं पाठांतर आणि माझा बोलण्याचा वेग पण कमी होत नाही. पण आपण इथं आलो काहीतरी असेल म्हणून आलोय ना आपण. बरोबर आहे. मलाही नाही येत कॅरेक्टर्स जसे बिल्टअप करता. सगळं एकच पिचला होतं माझं, मोनोटोनस होतं. मला मान्य आहे पण सच्या मला फायनलला परफॉर्म करायचं यार प्लीज आणि खूप चांगलं करायचं. हे बघ आपण इथं आलोय ना ते फक्त आपल्या आत्मविश्वासामुळे. हो आपल्याकडे ना कॉन्फिडन्स आहे. यस आपल्यात ना एक्स फॅक्टर आहे आणि आपली जोडी सगळ्या लोकांना आवडते. तुला सुपाऱ्या पण जास्त मिळतात ना. आपण प्लीज करूया. आपण फायनलला परफॉर्म नक्की करूया.
चल 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 लवकर करूया चल ये चल Very उभी राहा. good. चल गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया अगं ए अरे याच्यात तरी व्हेरिएशन तू तुझा बघ ना मी माझं बघेन हा ठीक आहे चल मीच बोलतो गणपती बाप्पा मोरया हा ए शिवा हा. हे बघ ना त्यांनी पहिलीच लाईन संस्कृत मध्ये रॅप लिहून दिलंय सुभाषित म्हणतात रे त्याला तर मी हात जोडले मला नाही करायचा हा शो मला हा पार्टनर नको मी जाते नाही करायचं जबरदस्त क्या बात है मला खूप आवडला तुमचा परफॉर्मन्स आणि तुमच्यात तो एक्स फॅक्टर आहे आणि कॉन्फिडन्स आहे म्हणूनच तुम्ही इथे आहात क्या बात यांच्यासाठी जोरदार टाळ्या सरपंच तुम्हाला कसा वाटला हा ऍक्ट हिलेरियस ॲक्ट अँड आय टेल यू सचिन तुझं फ्युचर खूप ब्राईट आहे कारण तू रीड बिटवीन द लाईन्स करतोस आणि आत्ता तुम्ही दोघंच होतात पण कधी कधी तुम्ही तिघं असता स्टेजवरती तेव्हा दुसऱ्या दोघांमध्ये जेव्हा संवाद चालू असतात तेव्हा तुझी रिॲक्शन मी ऑब्झर्व करत असतो आणि तू प्रत्येक वाक्याला रिॲक्ट करत असतोस दॅट्स द साईन ऑफ अ ग्रेट ॲक्टर कीप इट अप सचिन आणि शिवाली यू आर माय लिझा मनाली आय टेल यू तुझं फ्युचरसुद्धा तितकंच ब्राईट आहे सचिन आणि शिवालीची जोडी आवडते लोकांना ह्याचं प्रूफ आहे कारण तुमचं वोटिंग खूप स्ट्रॉंग झालेलं आहे आणि म्हणूनच मी सांगतो ह्यातच तुमचं फार मोठं यश आहे कीप इट अप ऑल द बेस्ट इनामदार तुम्हाला काय वाटतंय सचिन गावडे आज तुमचे अभिनयाचे फावडे जबरदस्त होते म्हणजे इतकं मस्त त्याने मारला की कडक झाला परफॉर्मन्स आणि शिवाली आज तुझ्या अभिनयाला खूप मजा आली तुफान तुफान फार अप्रतिम झालं स्किट आणि गावडे क्या बात आहे येस तुमच्यात एक्स फॅक्टर आहे म्हणूनच तुम्ही आज या स्टेजपर्यंत पोहोचलेले आहात प्रत्येकात काहीतरी एक्स फॅक्टर असतो म्हणूनच तो इथपर्यंत येतो तसा ऑफकोर्स तुझ्या ऑडनेसमध्ये एक गंमत आहे आणि तुझ्या स्वीटनेसमध्ये सुद्धा एक गंमत आहे आणि ते जेव्हा ऑड आणि स्वीट जेव्हा एकत्र येतं तेव्हा परफॉर्मन्सला बहार येते असं मला वाटतं आणि ती दोन्ही ताकद तुम्हा दोघांमध्ये आहे सो ऑल द बेस्ट खूप छान मजा आली विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोमात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा मंडळी सूर लय ताल ह्यांची उपजतच समज असलेला प्रसाद खांडेकर आज तबला शिकायला तयार झालाय बघूया तबला शिक्षक पॅडी यांना हे जबरदस्त आव्हान पेलता येत आहे का करूया सुरू वाजव धा 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 सीजनच्या सुरुवातीपासून तुम्ही मला धा धा धाच शिकवताय हा अरे कसं आहे बेटा एकदा मूळ तुझं पक्क झालं ना की वटवृक्ष असा बहरून येईल हा. त्याचाच मला कंटाळा आलाय अरे ते धा धा वाजून अहो लोक 12 पर्यंत पोहोचली पण तुम्ही मला अजून धा धा धाच वाजवताय मी जातो चला ऐक ऐक बेटा ऐक हा 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 बाबा नाही बाबा मी आलोय गुरुजींकडे आलोय नाही बाबा मी आता तो तबला शिकणार आणि 10वीचे 6 मार्क्स पण मिळवणार मी बाबा नाही ना मी मिळवणार बाबा बाबा ठेवतो मी आता आलोय गुरुजींकडे आलोय हा बाय येतो मी चला अरे बेटा ऐक ना बेटा गुरुजी नमस्कार गुरुजी नमस्कार मी नाही आहे गुरुजी मग गुरुजी कुठे आहेत जा त्याच्याकडं हा अरे हे आहेत का गुरुजी नमस्कार मी प्रसाद अरे नमस्कार ये 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 मी गुरुजी पंढरीनाथ वा मग आपलं चांगलं जमेल म्हणजे पंढरीनाथाचा प्रसाद आल्याच बरं या बसा या या वा 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 तबला शिकायला आलात वाटतं हा गुरुजी कॅरम शिकवता का
नाही रे. मग जाऊ दे, मग तबला शिकवा. ठीक आहे. वा वा वा. पण म्हणजे हल्लीची तरुण पिढी तबल्याकडे वळते हे बघून ऊर असं भरून आलं. बरं बेटा मला सांग, तुला का बरं तबला का शिकावं असं वाटलं तुला? 6 मार्कांसाठी. म्हणजे ते शाळेत सांगितलंय ना आम्हाला की जर अंगात कला आणि क्रीडा जर काय असेल ना बरं. तर 10वीला 6 मार्क एक्स्ट्रा देणार आहेत ते. क्रीडाचा आणि आपल्याचा काही संबंधच नाही. तो क्रीडा आपल्या अंगातच नाही. म्हणून मग म्हटलं आपण कलामध्ये करूया. वा. ते 6 मार्क हवेत म्हणून. तसा आलायस तू. हा हा. नीट आता लक्ष दे, मी तुला तबल्याची ओळख करून देतो. हा हा गुरुजी. पण गुरुजी हा? तुम्ही छान तबला वाजवता, मी ऐकलं. हा गुरुजी. हा मी तबला म्हणजे म्हणून तर बाबांनी तुझ्या पाठवलं ना मला. हा, हा. तर लक्षात घे, हा तबला असतो. गुरुजी तबल्या- मिशी छान वाढवली हो तुम्ही. हा मिशी छान वाढवली. थँक्यू. तर हा जो तबला असतो, हा अशी तबला कशी वाढवली, म्हणजे एवढी मोठी कशी वाढवली? वाढते ती, म्हणजे असं वय जस जसं वाढत जातं ना तस तशी मिशी पण वाढत जाते. हा माझी जातच नाही याच्या पुढे. हा. तर आपण तबल्याकडे वळूया. तबला जो असतो तूप लावता, तूप मिशीला तूप लावता, हा तूप लावतो मी. खूप लावता. खूप लावतो मी तूप मिशीला, त्याच्यामुळे मिशी माझी अशी झालेली आहे. हा. तर तबल्याकडे आपण वळताना तबला जो असतो पण मग हाईट का नाही वाढली गुरुजी तुमची? काय झालं, ते तूप ना मिशीला लावून लावून संपलं, अंगाला लावायला उरलंच नाही. म्हणून माझी हाईट नाही वाढली. अरे तबला शिकायला आलायस ना, तबल्याबद्दल काहीतरी विचार ना. मिशी कशी वाढते, तूप लावता का? एवढं काय फ्रस्ट्रेट होता मी एवढं? फ्रस्ट्रेट झालेलो नाही आहे. आणि मी का होईन फ्रस्ट्रेट? नॉन सायन्स. बाबा बरोबर बोलत होते. काय बोलत होते बाबा? काय नाही, काय नाही. काय बोलत होते सांग नाही, ना. काय नाही म्हटलं. काय बोलत होते सांगा ते. नाही म्हणजे बाबा बोलत होते की तुम्ही उत्तम तबलजी आहात, ते तर आहेच. पण आयुष्यात तुमचं काय घडलंच नाही. तर बाबांनी किस्सा पण सांगितला. ते पंडित निश्चल कुमाराच्या मैफिलीत तुम्ही त्यांच्या तांब्यातलं पाणी प्यायलात, मग त्यांनी तुमचं करिअरच बरबाद केलं. एवढं काय, तांब्यात पाणीच असतं ना तांब्यात ते. मुलाखत घ्यायला आलायस माझी इथे? मुलाखत घ्यायला आलायस? अरे माझे शिष्य आज कुठे कुठे वाजवतात माहिती आहे? माझा एक शिष्य तर आमिर हडकरच्या बँड मध्ये वाजवतोय. हा सुनील बाबा नाव आहे त्याचं. आमिर अडकरच्या बँड मध्ये वाजवता, ही प्रगती समजता तुम्ही. अहो गुरुजी, तुम्ही त्याला असं शिकवलं, तो आता असं वाजवतो. उभं शिकवलेला आडवा वाजवतो. बाबाईस, आम्हाला शिकायला आलायस? शांत बैस. बरंच काय मध्ये मध्ये आडवा पण होतो. तबला शिकायला आलायस ना, हा. तबल्याबद्दल बोलूया. चल हा, हा. तर आता मी तुला तबल्याची ओळख करून देतो. हा बघ, हा तबला हा आणि हा डग्गा. हा. ही जी असते ही इथे, हा. हे काळा काळा दिसतंय, ती तबल्याची शाई. अच्छा, ही शाई. हा, आणि त्याच्या बाजूला जो भाग दिसतोय हा. त्याला लव असं म्हणतात. काय? ओ, हा शाई भोवती लव पसरलंय. हा. गुरुजी, हो, जाई भोवती पण लव पसरलाय. जाई कोण रे? आमच्या शाळेत. अहो हाय, तिच्यामधून असं लव पसरलंय लव. ते लव वेगळं, ही लव वेगळी. आणि तू दाखवतोस ना ते लव बिव काही वाटत नाहीये, वेगळंच वाटतंय काहीतरी. सॉरी. तबला वाजवताना अशी हाताला पावडर लावून घ्यायची असते. का तबल्याला घामोळे येतात? तबल्याला कसे घामोळे येतील? मग पावडर का लावायची? अरे तबला वाजवताना आपल्या हाताला घाम येण्याची शक्यता असते, म्हणून हाताला पावडर लावायची असते. मी कुठे तुला सगळं सांगत बसलोय तोंडी. आपण प्रॅक्टिकलला सुरुवात करूया. ठीक आहे. आता हा तबला, या तबल्यावर जे आपण वेगवेगळे ताल वाजवणार आहोत, ते ताल वाजवताना आपण मात्रा मोजतो. म्हणजे धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तिन. ते कशाला टाकलं ते घ्या ना. टाकलं नाही, मदत टाकून. टाकलेलं नाहीये, ते खाली असते. ही टाळी असते, सम असते ही, आणि ही खाली असते. धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तिन तिन ता, ता धिन धिन धा. ताल असतो, याला ताल म्हणतात. आता मी ताल वाजवतोय ते नीट लक्ष देऊ नये. पहिला एक ताल, धिन धिन धा त्रक तू ना, कत्ता धा त्रक धीना. ना करते प्यार. काय हे काय करतोयस?
माझ्यावर ना आला ना नाला ते दिन ना केलं माझ्यावर ना आला ना. भेंड्या खेळतोय तालांसोबत मस्करी करतोय नॉनसेन्स. आता हे जे मी बोललो ना तालाचं एक तालाचं आहे ते आता मी ह्याच्यावर तुला तबल्यावर वाजवतो. नेट लक्षात देऊ नाही बाहेर तिकडे तबल्याच्या जवळ आलाय मोठा. गुरुजी बोरिंग एक शब्द बोलायचं नाही. काहीतरी दाखव ना दिन हा, वाजव हे आता तिथे वाजत नाही या तबल्यावर. हा शास्त्र असतं त्याला एक शास्त्र. यू स्लाइस तबले शिकायला येतात. ऐका काय बोललो तो एक ताल कसा वाजतो बघ. हा एक ताल. हा आता त्रिताल. हा त्रिताल. सर एक कन्फ्युजन आहे. काय एकताल नंतर त्रिताल हा मधले दोन ताल. असा कुठला ताल नसतो. एकताल झाला त्रिताल एक ताल झाला त्रिताल झाला. आता पुढचा ताल आहे आता झपताल. हा हा झाला झपताल. हे आता जे तू वाजवलंस ना ते बेताल. हा मग तुम्ही विक्रम और बेताल. गुरुजी बोरिंग आहो. काहीतरी असं एंटरटेनिंग दाखवा ना. असं मजा येईल काहीतरी असं म्हणजे असं व्हायला पाहिजे ना आपलं. अरे काय मजा आहे. आयटम बिटम दाखवा ना जरा. बर 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 बेटा म्हणजे आता मी काय करतो तबल्यावरचे आयटम दाखवा मला. तुला तबल्याची आवड वाटण्यासाठी तबल्याबद्दल आवड वाटण्यासाठी मी तबल्यावर वेगवेगळे साऊंड्स करतो. हा? असं वेगवेगळे आयटम आवाज. मला पण आता आवडणार बघा, ना सर. आता बघा हा घोड्यांच्या टापांचा आवाज. ए मला पण येतं. हा? दाखवू तुम्हाला. तुला येतं? हे बघा आता बघा. काही शिकवलं नाही तरी पण कसं काय तर? तोंडाने आवाज काढतोयस तबल्या. घोड्याला कुठे कळतं तोंडाचा काही पायांचा तो धावतोय. तिक, 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 तिक. हे बघा आता आता मला तबल्यावर पण मी काढतोय बघा. तबल्यावर ओळखून दाखवा. हा बघा सांगा काय तबल्यावर काढला आता हे बघा. नाही काय काय नीट आहे का. नाही रे. कोणतरी दरवाजा वाजवतोय. हे जरा फालतू होते असं नाही वाटत तुला? आता सांगा आता आता सांगा आता हे बघा काय आहे काय काय सांगा ना काय आहे? काय आहे सांगा. ट्रक मागे येतोय. आंदो आंदो आंदो. ट्रकला ब्रेक लाव तुझ्या. हे काय आलं काय आलं? काय आलं? ट्रक थांबला. अरे वा. तबला पाडलास तू? मी मी नाही पडला. तबला पाडलास? मी त्याला बोललो ट्रक थांबला तरी त्याने ट्रक मागे घेतला मग ट्रक पडला. तबला पाडलास माझा. आम्ही दैवत मानतो त्याला. मी पाडलं ना. तबला पाडलास. तबल्याला हात लावायची लायकी तरी आहे तुझी. ऐका ना. तबला लोद्या उठ माझं ऐका ना. उठ इकडनं उठ. माझं ऐका चल, ना. चल निघ इकडनं. माझ्या घराच्या जवळपास 1 किलोमीटर जवळ आसपास जरी दिसलास ना तरी हा डग्गा तुझा फोडून टाकेल. निघ इकडनं. सहा मार खावेच नाही. ऐका ना, सहा. वा वा बहारदार. सरपंच तुम्हाला कसा वाटला हा ऍक्ट? प्रसाद अँड पॅडी, माय गॉड, यू गाईज आर अनबिलिव्हेबल. म्हणजे माइंड बॉगलिंग, माइंड ब्लोईंग ॲक्ट. सुपर. मला विशेष कौतुक करायचं वाटतं पॅडीचं. तू ब्रिलियंट गातोस. तू एक सुंदर सिंगर आहेस, नो डाऊट अबाउट इट. मी तुला इथे पाहिलेलं आहे. इथे तू कीबोर्डवरती पण काहीतरी करत असतोस आणि आज तुझं तबला वादन ऐकलं आणि फॅन्टॅस्टिक यार. इतका तालात तबला मी ऐकला तुझा. म्हणजे तू काय काय करू शकतोस पॅडी. यू आर अ ब्रिलियंट गाय.
आणि प्रसाद तुझं तबला वादन सुद्धा फॅन्टॅस्टिक होतं. म्हणजे इतकं सुरामध्ये मी तबला वाजवताना अजूनपर्यंत कोणाला ऐकलं नव्हतं. टू गुड यू गायज आर टू गुड. आणि तुमची जोडी म्हणजे मला ना ॲक्च्युली पुन्हा एकदा बस्टर कीटन आठवला. बस्टर कीटन अँड हेरॉल्ड लॉईड हे जर दोघं एकत्र आले, असे वास्तविक ते हॉलिवूडमध्ये कधीही एकत्र नव्हते, पण तेच जर दोघं एकत्र आले असते तर असाच ब्रिलियंट ॲक्ट झाला असता. कॉंग्रॅच्युलेशन अँड कीप इट अप. थँक्यू सरपंच. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. आणि याच नोटवर मी आता तुमची रजा घेते. या आठवड्यातले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत आणि पुढल्या आठवड्यात असणार आहे अंतिम फेरी. तुम्हाला माहितीच आहे की या आठवड्यातले सगळ्यांचे मार्क्स आपण गुलदस्त्यात ठेवलेले आहे, कारण फायनल रिझल्ट आपल्याला कळणार आहे पुढच्या आठवड्यात. सरपंच, अंतिम फेरी आहे पुढल्या आठवड्यात. तुम्ही या सगळ्या विनोदवीरांना काय सांगाल? मी आत्ता एवढं सांगेन की कॉलबॅकच्या जोड्या ज्या आल्या, म्हणजे मागच्या आठवड्यात एक आली आणि या आठवड्यात एक आली, दोघांनीही परफॉर्म खूप छान केलेला आहे. त्यातली कुठली जोडी फायनलला येणार आहे हे मी आता नाही सांगणार. मी ऑफकोर्स आमच्या इनामदारांशी डिस्कस करणार. माझे मार्क्स गुलदस्त्यात आहेत. एक पूर्ण डिस्कशन होईल आणि मग ठरेल. तेव्हा तुम्हाला तुमची उत्सुकता थोडी ताणून धरावी लागेल, कारण फायनलला जी जोडी येईल ती तुम्हाला फायनललाच कळेल. तुम्हा सर्वांना ऑल द व्हेरी बेस्ट. मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, अगदी सुरुवातीला मी म्हटलं होतं की तुम्ही जे काय करता ना ते तुम्ही स्वतः एन्जॉय करा. जेव्हा आपण स्वतः काही गोष्ट एन्जॉय करतो ना तेव्हा आपल्या हातून खूप खूप छान कामगिरी होऊन जाते. मित्र हो, यू आर डुईंग फाईन. पण एक लक्षात ठेवा, हू लाफ्स लास्ट लाफ्स द बेस्ट. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की तुमचा फिनालेचा परफॉर्मन्स हा फार महत्त्वाचा परफॉर्मन्स असणार आहे, कारण तुम्ही तिथे जो परफॉर्मन्स द्याल त्याहून ठरणार आहे हू इज द विनर. ऑल द बेस्ट फॉर द ग्रँड फिनाले टू एव्हरीबडी. थँक्यू सरपंच. तर मंडळी, तुम्हाला कळलंच आहे की कॉलबॅकद्वारे आपण 2 जोड्यांना संधी दिली या 2 आठवड्यांमध्ये एक एक परफॉर्मन्स सादर करण्याची. पण त्यातली एकच जोडी आपल्याबरोबर असणार आहे अंतिम फेरीमध्ये. ती जोडी नेमकी कोणती आहे हे देखील आपल्याला कळणार आहे पुढल्या आठवड्यात अंतिम फेरीत. तेव्हा बघायला विसरू नका पुढल्या आठवड्यातील आपली अंतिम फेरी, ज्या ठरणार आहेत महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचे जहागीरदार, पर्व दुसरेचे विजेते. अर्थातच आपली भेट होणार आहे उद्या आणि परवा रथी महारथींचा हास्य कल्लोळमध्ये. तेव्हा तुम्ही बघत राहा. सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.